प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे। 2 लाख कोटीची कामं नगरविकास मंत्र्यांनी काढली मुंबईत, त्याचा काही आता पत्ताच नाही। ठेकेदारांना कामाचं वाटप झालेलं आहे आणि त्या 2 लाख कोटीवर 25% आधीच घेतलेल्या विचार करा किती पैसे। मी हे जबाबदारीने बोलतोय। नुसते कागदावर कामं काढली आहेत, प्रत्यक्ष कामाचा पत्ता नाही। 2 लाख कोटी रुपयांची कामं आपल्या नगरविकास मंत्र्यांनी ठेकेदारांना परस्पर दिलेली आहेत। काही आता पत्ता रेकॉर्ड महापालिकेत त्याचा नाही, पण ॲडव्हान्समध्ये दलाली घेतली, कमिशन घेतलंय 25%। म्हणजे किती हजार कोटी त्यांनी घेतले। हा केंद्राचा पैसा आहे, राज्याचा पैसा आहे हे बोलत नाही, हा जनतेचा पैसा आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराचं नाव काढल्यावर त्यांचा आत्मा तीळ तुटतो। भ्रष्टाचार आजचा काढतात, त्याचा काढतात, 50 वर्षापूर्वीचा काढतात। अरे तुमच्या नाकासमोर 1 वर्षात भ्रष्टाचार सुरू आहे तो काढा, नगरविकास मंत्र्यांना बडतर्फ करा आणि महाराष्ट्रासमोर एक नवा पायंडा पाडा। प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे। 2 लाख कोटीची कामं नगरविकास मंत्र्यांनी काढली मुंबईत, त्याचा काही आता पत्ताच नाही। ठेकेदारांना कामाचं वाटप झालेलं आहे आणि त्या 2 लाख कोटीवर 25% आधीच घेतलेल्या विचार करा किती पैसे। मी हे जबाबदारीने बोलतोय। नुसते कागदावर कामं काढली आहेत, प्रत्यक्ष कामाचा पत्ता नाही। 2 लाख कोटी रुपयांची कामं आपल्या नगरविकास मंत्र्यांनी ठेकेदारांना परस्पर दिलेली आहेत। काही आता पत्ता रेकॉर्ड महापालिकेत त्याचा नाही, पण ॲडव्हान्समध्ये दलाली घेतली, कमिशन घेतलंय 25%। म्हणजे किती हजार कोटी त्यांनी घेतले। हा केंद्राचा पैसा आहे, राज्याचा पैसा आहे हे बोलत नाही, हा जनतेचा पैसा आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराचं नाव काढल्यावर त्यांचा आत्मा तीळ तुटतो। भ्रष्टाचार आजचा काढतात, त्याचा काढतात, 50 वर्षापूर्वीचा काढतात। अरे तुमच्या नाकासमोर 1 वर्षात भ्रष्टाचार सुरू आहे तो काढा, नगरविकास मंत्र्यांना बडतर्फ करा आणि महाराष्ट्रासमोर एक नवा पायंडा पाडा।